let me summarize according to some of the problems we have been seeing from John's gospel. आणि मला सारांश देऊ द्या काही समस्या ज्या आपण आतापर्यंत युहान वर्तमानात पाहत आलो आहोत. The first is that all are in the condition of sin under God's judgment. आणि पहिली समस्या ही आहे की आपण सर्व पापाच्या समस्येमुळे किंवा पापामुळे परमेश्वराच्या न्यायाच्या अधीन आहोत. Uh, the John tells us he has written this gospel so that we might see the glory of the Lord Jesus and believe and be saved. आणि युहान हे शुभवर्तमान यासाठी लिहितो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव पाहावं, त्याच्यावर विश्वास ठेवावं आणि त्याद्वारे अनंत जीवन मिळवावं. In chapter 2, we saw one of the problems is that we must learn to see these signs correctly. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की चिन्ह जे आहे त्याला योग्यरित्या पाहून प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव पाहायचे. We saw in chapter 3, another problem is that men are in the dark. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की मनुष्य अंधकारात आहेत. Uh, this is a spiritual reality, being in spiritual darkness, being separate from the life of God. I'm so sorry, brother. There was some technical issue. I couldn't hear you. Would you repeat? Then this being in the dark means to be separated from the life of God. आणि अंधकारात असणे याचा अर्थ परमेश्वराशी आपण विभक्त होतो, अलग होतो. When we come to chapter 9, we are learning that there is even one more problem. आणि जेव्हा आपण 9 अध्यायामध्ये येतो तेव्हा आपण अजून एक समस्या पाहतो. We learn also that there is the condition of spiritual blindness. आणि आपण इथे एक आत्मिक आंधळेपण ही समस्या पाहतो. What is required for true spiritual life is to see the glory of God. आणि आत्मिक प्रकाश यासाठी आपल्याला काय गरज आहे तर ते आपल्याला त्याचे गौरव पाहणे याची गरज आहे. And these are the several problems that we are seeing. First, that people wrongly see the signs. आणि अनेक समस्यांपैकी एक पहिली समस्या ही आहे की जे चिन्ह आहेत प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले त्याला चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतो. Secondly, that we are all in the dark. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अंधकारात आहोत. And thirdly, now we will see that we have a spiritual blindness. आणि तिसरी समस्या ही आहे की आपण आत्मिक दृष्टिकोनातून आपण आंधळे आहोत. So just consider the pitiful condition we find ourselves in. आणि किशी दुर्दैव आपलं दुर्दैव्य आहे की आपण या समस्यामध्ये आपण सापडलो गेलो आहोत. If we were all traveling somewhere together, what hope would we have if the person in charge of our navigation was a blind man who was holding a map in the dark? जर आपण एका यात्रेत आहोत तर आपलं काय दुर्दैव्य असेल की आपल्याला जो नेणार आहे, गाईड करणार आहे, तो आंधळा व्यक्ती आहे आणि तो नकाशा अंधारात पाहत आहे. So, what John is presenting as the condition of humanity is that we are in a pitiful, seemingly hopeless state. आणि योहान ही दशा आपली प्रस्तुत करत आहोत की आपण फार वाईट परिस्थितीमध्ये सापडलो गेलो आहोत. But the good news, the gospel message, is that the light has come into the darkness. पण सुवार्ता आणि शुभ संदेश हा आहे की प्रकाश अंधारात आला आहे आणि चमकत आहे. In John's Gospel, chapter 8, Jesus says, I am the light of the world. आणि योहानकृत शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. Very quickly, we'll read John chapter 8, verse 12.
आणि योहान शुभवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 12वा वचन आपण पटकन वाचणार आहोत. पुढे येशू Jesus said, yes, brother, please. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. I want you to see this close connection that John makes between light and life. आणि प्रकाश आणि जीवन ह्यामधील सगळ्यात जवळचे नाते हे योहान प्रस्तुत करायचा प्रयत्न करत आहे. John has been doing this since chapter 1 in the same way that we hear Jesus doing this in chapter 8. आणि योहान पहिल्या अध्यायामध्ये पण हेच करत असलेलं आपण पाहतो, जे प्रभू येशू ख्रिस्त आता या 8व्या अध्यायामध्ये करत आहे. Uh, John tells us in chapter 1, verse 4, in him, that is in Jesus, was life. The life was the light of men. आणि योहानकर शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये योहान सांगत आहे की त्याच्या ठाई म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. And this is Jesus' way and John's way of telling us if we want to have eternal life, we must have this light that comes from heaven. Jesus is the light that has come down from heaven. आणि योहान आणि प्रभू येशू ख्रिस्त हे सांगायचा प्रयत्न करत आहेत की जर आपल्याला अनंत जीवन पाहिजे असेल तर आपल्याला स्वर्गातून आलेला प्रकाश ह्याची फार गरज आहे. But as we come to chapter 9, we are encountering this third problem that even if the light has come into the world, we are blind and unable to see it. आणि योहान कृषी वर्तमानाच्या 9व्या अध्यायामध्ये ही नवीन समस्या आपल्याला दृष्टीस पडते. ती ही आहे की जरी स्वर्गीय प्रकाश स्वर्गातून आपल्यापर्यंत आला आहे तरी आपण आंधळे आहोत ते ग्रहण करण्यास किंवा ते पाहण्यास. And so, chapter 9 is the answer to how can we have hope when we find ourselves in such a poor condition. आणि 9व्या अध्यायामध्ये आपल्याला त्याचे उत्तर आहे. जर आपली आपली निराशा असेल आणि आपल्याकडे काही आशा नाही की आपण ह्या परिस्थितीत असताना काय करावे, तर त्याचं उत्तर 9व्या अध्यायामध्ये आहे. This is an important spiritual question to answer. Chapter 9 also represents John's moment in the gospel where the story becomes very intense. Sorry, I didn't get it. Yes, this is an important spiritual question, but chapter 9 also represents the moment in the gospel where the story becomes very intense and the persecution of Jesus very much increases. हा प्रश्न महत्वाचा आहेच, पण 9व्या अध्यायामध्ये अशी एक घटना दाखवली गेली आहे की ती एक परिस्थिती तीव्र होते आणि ह्यातून प्रभू येशू ख्रिस्ताला छळ सुरू होतो. We have read several times in John's gospel that they were attempting to stone Jesus. आणि कित्येक वेळेस आपण योहान शुभवर्तमानात आपल्याला आढळतं की लोक प्रभू येशू ख्रिस्तावर दगडफेक करायला तयार होते. But chapter 9 and chapter 11 represent the two most public demonstration of Jesus' miraculous works that very much upset the Pharisees. आणि 9वा अध्याय आणि 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे पब्लिक किंवा लोकसमुदाय समोर असे काही गोष्टी चमत्कार होतात जी लोकांना अडथळा आणतात किंवा त्यांना ते आवडत नाही. After the events of chapter 9, the healing of this man born blind, and chapter 11, the raising of Lazarus, the Jewish leaders agree we must do something about this man. आणि या घटनेत म्हणजे अध्याय 9 मध्ये अंध्या व्यक्तीला बरं करण्यानंतर आणि 11व्या अध्यायामध्ये लाजरला जिवंत केल्यानंतर यहुदी लोक त्याच्याबद्दल विचार करतात की आता ह्या माणसाबद्दल आपल्याला काहीतरी केले पाहिजे.
So we see how in the Gospel of John, the answer to uh, two questions are being developed together. आणि योहान शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की दोन प्रश्नांचे उत्तर आपल्याला अ, या या घटनेद्वारे मिळतात. The first question is, what hope is there for us? आणि पहिला प्रश्न हा आहे की माझ्यासाठी काही ह्या भागात आशा आहे का? And the second is, what will happen between this struggle between Jesus and the Jewish leaders? आणि प्रभू येशू ख्रिस्तात आणि यहुदी जे पुढाकार आहेत त्यांच्यामध्ये जे काय कट झाला आहे त्याबद्दल काय? And the answers to these two questions come together as the climax of John's gospel. आणि ह्या दोन गोष्टी एकत्र येतात जेव्हा शेवट आपण पाहतो या गोष्टींचा. In an earthly sense, it seems as though the Jewish leaders have victory over Jesus when they put him to death. आणि जागतिक दृष्टिकोनातून पाहताना असं दिसून येतं की जणू अ, ही ही जी यहुदी लोक आहेत ती प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खेळल्यानंतर जिंकत आहेत. But it is in this seeming humiliation that God most glorifies the Lord Jesus in giving us eternal life through the death of the Lord Jesus Christ. पण ह्या ख्रिस्ताच्या अपमानाद्वारे आणि ह्या ख्रिस्ताच्या या मृत्यूद्वारे परमेश्वर आपल्यासाठी एक अनंत जीवन तयार करत आहे. And so here, chapter 9 represents a key moment in John's gospel. आणि म्हणून 9व्या अध्यायामध्ये हे एक महत्वाचा मुद्दा आपल्याला पुन्हा या शुभवर्तमानाचा महत्वाचा मुद्दा दिसून येत आहे. And we are going to watch in a physical sense the answer we need to the spiritual question, how can we overcome our spiritual blindness? आणि एका शारीरिक चमत्काराद्वारे आपल्याला एक आत्मिक बाब समजते किंवा आपल्याला धडा येतो की आपल्या आत्मिक दृष्टिकोनातून आपण आंधळेपणापासून कसे बरे होतो. So let's make our way through the details of this chapter. Verse 1 begins by saying, as Jesus passed by, he saw a man blind from birth. मग आपण या अभ्यासाकडे वळता आपण पहिल्या वचनामध्ये पाहतो की तो तिकडून जात असता त्याने एका जन्मांत मनुष्य पाहिला. This is important because Jesus was passing by, and he is the one who sees this blind man. आणि हे गमतीची बात आहे की प्रभू येशू ख्रिस्त जात असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याला पाहतो. This passing by requires that the word has become flesh and come into our midst. This physical seeing of the Lord Jesus requires a nearness that God himself has come into our midst. आणि हे त्याचा गौरव पाहण्यासाठी गरज ह्या गोष्टीची आहे की आपण हा प्रकाश जो परमेश्वराकडून येतो ते आपल्यापर्यंत आला आहे हे पाहणे फार गरजेचं आहे. There is already a great deal of grace taking place here that Jesus sees this man. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या व्यक्तीला पाहतो ह्याच्यात एक मोठा अनुग्रह दिसून येतो. And we are told of this unnamed blind man, but more than that, he has been blind since birth. आणि आपल्याला इथे वाचता येतं की हा माणूस ज्याला काही नाव नाही तो जन्मापासून आंधळा आहे. This is not a blindness that has resulted from injury or illness. आणि ह्याचा आंधळेपण कोणत्या अपघातामुळे झाला नाहीये किंवा त्याला काही जखम झाली आणि म्हणून आंधळा झाला असे नाही. That is to say, there is no human intervention that can do anything about this blindness. No human doctor can be used to treat this blindness. ह्याच्यावर आपल्याला हे कळते की मनुष्याचा ह्याच्यात काही समावेश नाही की त्याला
म्हणून कारण त्याचा असा अपघातामुळे त्याचा आंधळेपणा आलाय, तर डॉक्टरनी काही किंवा वैद्यांनी काही करावं आणि त्याला पुन्हा डोळस बनवावं. And the disciples ask Jesus, who is it that sinned, this man or his parents, whose sin caused this blindness? आणि मग शिष्य प्रभूला विचारतात की गुरुजी, ह्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापाने? Uh, How Jesus answers tells us how we are supposed to understand the remaining verses of this chapter. आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त ह्याला उत्तर देतो, त्याच्यावरून आपल्याला कळते की बाकीचे वचनाचा आपण कसा अभ्यास केला पाहिजे. We should note that sometimes sin does lead to sickness, even in the sickness of others in the family or in the nation of Israel. अ, ही गोष्ट खरी आहे की कित्येक वेळेस पापामुळे आजार पसरतो, कदाचित आपल्या परिवारात किंवा इस्रायल या राष्ट्रामध्ये. If we look at the Mosaic covenant, illness is one of the chief punishments God gives against the Israelites when they disobey the law that He has given them. मोशेच्या करारात किंवा मोशेद्वारे आलेला करार, ह्याचा अभ्यास करत असताना आपल्याला कळतं की हे स्पष्ट होते की आजारपण परमेश्वराचा न्याय आहे, जर इस्रायल किंवा त्याच्यापैकी कोणी त्याच्या आज्ञाचा पालन केलं नाही तर. But let's be clear that the new covenant which we are under is not the same as the Mosaic covenant that governs the Israelites. पण हे लक्षात घ्या की आपण ज्या नवीन करारात आहोत, ज्या नवीन कराराच्या अधीन आहोत, ते आता मोशेच्या द्वारे आलेल्या करारासारखे नाही आहे. The New Testament also does indicate that God sometimes judges individuals for their personal sin through physical judgment. नव्या करारामध्ये सुद्धा आपण पाहतो की काही ठिकाणी आणि काही वेळेस आपल्या पापामुळे आपल्याला आजारपण येऊ शकतं. But neither the Mosaic covenant nor the reality of personal sin are the reason for the events of John chapter 9. पण आपण पाहतो की मोशेच्या करारात, मोशेद्वारे जे आलेला करार किंवा नवीन करार, ह्याचा काही आधार नाही ह्या माणसाच्या आंधळेपणाला. Uh, Jesus answers the reason we are encountering this man who is born blind at the end of verse 3 is so that the works of God might be displayed in him. प्रभू येशू ख्रिस्त ते स्पष्ट करतो आणि चौथ्या चौथ्या वचनाच्या शेवटीच तो म्हणतो की ही गोष्ट झाली आहे कारण, माफ करा, तिसऱ्या वचनामध्ये दिला आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ह्या ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्माला. And Jesus is using a figure of speech here when he says, this man, this blind man, is meant to make visible the works of God. आणि कसा विरोधाभास प्रभू येशू ख्रिस्त एक वापरतो की ह्याच्या आंधळेपणाद्वारे परमेश्वराचे कार्य प्रकट व्हावे किंवा दिसावे. We can see the work of an invisible God when we watch the story of this blind man. आणि न दिसणाऱ्या परमेश्वराचे महत्कृत्य आपण एका आंधळ्या व्यक्तीच्या एका घटनेद्वारे पाहू शकतो. And so the answer to the disciples' question teaches us how to study the rest of this chapter. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या उत्तराद्वारे आपल्याला हे कळतं की बाकीचा जी वचनं आहेत त्याचा आपण अभ्यास कसा करावा. Jesus says in verse 4, we must work the works of him who sent me as long as it is day. Night is coming when no one can work. While I am in the world, I am the light of the world.
चौथ्या आणि पाचव्या वचनामध्ये आपण पाहतो की मला ज्याने पाठवले त्याचे कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगत आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. If you have had a chance recently to reread John's gospel, you will realize that Jesus is repeating here what he has previously said in chapter 8. आणि जर आपण योहान कृषी वर्तमानाचा अ, वाचन केलं असेल आणि अभ्यास केला असेल तर आपल्याला कळून चुकते की प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणत आहे हे त्याने 8व्या अध्यायामध्ये बोलला आहे. When Jesus says, I am the light of the world, again here, that is teaching us to go back and identify some of the lessons from the previous chapter that will be important for this chapter. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे म्हणत असताना तो म्हणतोय की आपण पूर्वीच्या अध्यायाचा मनन करावं आणि ते तिकडे दिलेल्या धड्यांना गौर करावा. मग आपल्याला ह्या अध्यायामध्ये जे धडे आहेत ते समजता येईल. Of course, for you all, when you are teaching through these sections, you will need to go and do that work yourself and show the saints what are the things being taught from chapter 8. अर्थातच जेव्हा आपण सर्व इतरांना शिकवतो तर आपलं कर्तव्य आहे की आपण 8व्या अध्यायाचा चांगला अभ्यास करावा. ह्यासाठी की शिकवताना आपण लोकांना शिकवावे की 8व्या अध्यायामध्ये काय धडे आहेत ज्याच्याद्वारे आपण 9वा अध्याय शिकवू शकतो. We only have the time together to name some of those previous lessons. आपल्याला फक्त एवढेच वेळ एवढीच आहे की आपण जे अध्याय 8व्या अध्यायामध्ये जे धडे आहेत त्याला फक्त आपण नावाने ओळखू. So in chapter 8, verse 23 and 24, Jesus says, You are from below, I am from above. You will die in your sins unless you believe in me. 8व्या अध्यायाच्या 22 आणि 23 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुम्ही खालून आहात मी वरचा आहे. 23व्या वचनामध्ये म्हणतो तुम्ही खालचे आहात मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे नाही मी या जगाचा नाही. यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आपल्याला पापात मराल कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. Very emphatically, Jesus says in verse 24, You will die unless you believe that I am. This is the name of God. I am, Jesus says. अ, ह्याच्यावरती जोर देत प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही मराल तुमचा नाश होईल जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही कारण मी Uh, स्वर्गातून आहे. Many of you may have done the study in John's Gospel of the I am sayings of Jesus. आणि ह्यात तो बोलतो मी आहे आणि मी आहे हे त्याचे नाव आहे आणि आपल्यात कित्येक आहेत ज्यांनी या मी आहे वरती अभ्यास केला असेल. 7 times Jesus says, I am, and gives some picture. I am the bread of life. I am the light of the world. आणि 7 वेळा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी आहे आणि उदाहरणार्थ मी जीवन भाकर आहे मी जगाचा प्रकाश आहे. Uh, 10 times Jesus makes the I am statement without giving some picture. Simply, he says, I am. For example, he said of Abraham, before एब्राहिम Abraham was, I am. मी आहे हे 10 वेळेस तो बोलतो. कोणताही चित्र न देता उदाहरणार्थ अब्राहमापूर्वी मी आहे. So in John's gospel, there are 7 I am statements with a picture and 10 I am statements, simply I am. म्हणून 7 वेळेस प्रभूने मी आहे हे उच्चारले आणि मी आहे मी कोण आहे हे ह्याचं चित्र दाखवलं आणि 10 वेळेस फक्त त्याने मी आहे असे शब्द उच्चारलेत. So here, Jesus is saying to them, unless you believe that I am, that is God Himself, you will die in your sins. आणि या वचनामध्ये म्हणजे 24व्या वचनामध्ये तो स्पष्ट म्हणतो की मी आहे हे विश्वास ठेवल्या वाचून तुम्ही ठेवला नाही तर तुम्ही पापात मराल.
In verse 34 of chapter 8, Jesus says, "Everyone who commits sin is a slave of sin." आणि 34व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. But in verse 36, Jesus says, "If the Son makes you free, you will be free indeed." पण 36व्या वचनामध्ये तो म्हणतो की जर पुत्र तुम्हा स्वतंत्र करील तर तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. So these are some of the central lessons from chapter 8 we need to bring into chapter 9. आणि हे काही मुद्दे आहेत आणि काही धडे आहेत जे आपण 8व्या अध्यायामध्ये पाहतो आणि ते घेऊन आता 9व्या अध्यायामध्ये येऊ. So when Jesus says in chapter 9, repeats, "I am the light of the world," he's asking us to remember these lessons. आणि जेव्हा 9व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, तो आपल्याला आठवण करून देतो की आपण हे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे जे 8व्या अध्यायामध्ये होते. Jesus, the light of the world, is the one who can set you free from your slavery to sin. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे, तोच तुम्हाला ह्या पापाच्या दासत्वापासून सोडवू शकतो. So this slavery to sin is one more metaphor teaching the same lesson as this spiritual blindness. आणि पापात दासत्व असणे हे जसं आत्मिक आंधळेपण आहे तसं एक उदाहरण आहे. The Back in chapter 9, verse 6 and 7, Jesus does the actions which lead to the physical healing of blindness. आणि 9व्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या वचनामध्ये आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी क्रिया करतो यासाठी की आत्मिकरित्या आंधळेपण जातं. Jesus spits on the ground to make some clay and puts it on the eyes of this man and tells the man to go wash. And when he does, he then sees. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त भूमीवर थुंकल्यावर चिखल करतो, चिखल त्याच्या डोळ्याला लावतो आणि त्याला सांगतो तळ्यात जाऊन धू. आणि जेव्हा तो धुतो तो डोळस होतो. We know certainly Jesus could have healed without doing any of these extra steps. He could have healed with a command or even without speaking. आपल्याला हे पूर्ण माहिती आहे की हे सगळं करायची काही गरज नाहीये प्रभू येशू ख्रिस्ताला. त्यांनी फक्त बोलला असता, त्यांनी फक्त खरं तर त्यांनी न बोलता सुद्धा त्याला असाच बरू करू शकला असता. I don't think there's much benefit to speculating about why Jesus did these extra steps. आणि ह्याच्याबद्दल आपण अजून मनन करण्याची काही गरज नाही. John instead wants to put the focus on those who saw him before when he was blind and now that he is able to see. योहान ह्या गोष्टीवरती केंद्रित करायला सांगतो की असे लोक होती ज्यांनी या आंधळ्याला पहिले जेव्हा तो आंधळा होता ते पाहिलं आणि त्याच्यानंतर जेव्हा तो डोळस होता तेव्हा त्याच्यात परिवर्तन पाहिलं. The miraculous sign happens in just these two verses, 6 and 7. आणि जे चमत्कारिक चिन्ह आहे हे 6 आणि 7व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. The rest of the chapter, 8 onwards, is all the response to this sign. आणि 8 पासून पुढे ह्या वचनामध्ये आपल्याला फक्त ह्या चिन्हाच्या प्रती लोकांची प्रतिक्रिया दिसते. And we must remember that signs in John's gospel are never about the sign itself. आणि योहान शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की चिन्ह स्वतःबद्दल काही सांगत नाहीत. The turning of the water into wine is more than simply to say Jesus has the power to do miracles. पाण्याचा द्राक्षरसचा जो चमत्कार आहे हे हे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला चमत्कार करण्याची शक्ती आहे ह्याच्या पलीकडे आहे. The healing of the man in chapter 5 is meant to show more than Jesus can heal disease. आणि प्रभू येशू ख्रिस्त 5व्या अध्यायामध्ये रोग्याला बरं करतो तर त्या चिन्हामध्ये त्याच्याकडे बरं करण्याची शक्ती आहे ह्याच्या पलीकडे आपल्याला पाहायचं आहे.
So each sign is more than something about the miracle itself. So we must answer, what is the meaning of this sign of healing this man born blind? आणि प्रत्येक चिन्ह चमत्कारापेक्षा जास्त आपल्याला माहिती देतं आणि म्हणून ह्या भागात आंधळा व्यक्ती बरा झाला ह्याच्यात आपल्याला काय दिसून येतं ते पाहायचे आहे. And so the following verses explain to us what is the significance of these things. And the first thing we note is that the people are confused about what they have witnessed. आणि 9 वचनापासून आपल्याला पाहायला मिळतं की ह्याचं महत्व आपल्याला दिसून येतं. ह्या चमत्काराचं महत्व काय आहे हे आपल्याला दिसून येतं आणि त्याची पहिला टप्पा हा की लोक गोंधळले आहेत हे पाहून. The people were confused. Some say this was that man that was blind. Others say no, he just somebody that looks like him. But he, at the end of verse 9, he says, no, I am that formerly blind man. इथे असा गोंधळ उडाला आहे की काही लोक म्हणतात की नाही तो हाच व्यक्ती आहे, तर काही लोक बोलतात नाही नाही तो तो व्यक्ती नाही आहे, तो त्याच्यासारखा दिसतो. आणि 9व्या वचनाच्या शेवटच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणतो मीच तो आहे जो पूर्वी आंधळा होतो. And as we look at the details of this chapter, we see in this man who was formerly blind the picture of a new believer. आणि या जो आंधळा होता आणि जो आता डोळस झाला या व्यक्तीतून आपल्याला एक विश्वासीचं चित्र बघायला मिळतं. There are some powerful gospel testimonies of those who have believed in the Lord Jesus Christ, and people are unable to recognize them compared to their former life. आणि अशा आपल्यामध्ये कित्येक लोकांची साक्ष आहे की त्या साक्षीद्वारे आपल्याला कळून येतं की कित्येक लोक गोंधळले आहेत आणि समजू शकत नाही की हा तोच व्यक्ती होता जो पूर्वी असा होता. We praise God that sometimes we meet brothers or sisters who are able to say, that man who formerly was enslaved to sin, that's me. I have been set free. I have now seen the glory of God. देवाची स्तुती असो की आपल्यात असे व्यक्ती आहेत जे सांगतात की पूर्वी पापाच्या दासत्वातला जो व्यक्ती होता तो मीच आहे आणि आता त्यातून ख्रिस्ताने माझी सुटका केली आहे. In verse 10, they were all asking him, how were your eyes opened? आणि 10व्या वचनामध्ये लोक त्याला विचारतात तुझे डोळे कसे उघडले. And this man does not have any amazing answer to how these things were done, just as a new believer says, I don't know how these things happen, but I know Jesus saved me. आणि तो भरपूर गोष्टी आणि एकदम भरपूर शब्दांनी तो वर्णन करत नाही, फक्त तो साध्या सोप्या भाषेत बोलतो की मला माहित नाही हे काय आहे, मला फक्त एवढं माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मला बरं केले. We give great thanks to God that He does not demand that we have a full knowledge of the doctrine of atonement and how Christ satisfies the just demands of God before needing to be saved. Sorry, I missed the point. Yeah, we praise God that God does not first require us to have a full doctrinal understanding of how Christ makes payment for all of our sin. देवाची स्तुती असो की देवाला गरज नाही की आपल्याला सिद्धांत माहिती असलं पाहिजे हे समजायला की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला कसा तारितो. By the study of God's word, God desires that we come to learn all of these things in time, but that is not the requirement for salvation at the beginning. परमेश्वराची याची इच्छा आहे की आपण परमेश्वराचे वचन आणि सिद्धांत हे शिकावं, पण ती गरज नाहीये उद्धारासाठी. This is the beauty of simple faith that leads to eternal life. आणि ही सुंदरता आहे त्या सोप्या विश्वासाची जे आपल्याला प्रकाशाकडे नेते. I don't know how God did it, but I know the man named Jesus has saved me. मला माहित नाही ते देवानी कसे केले, पण मला एवढं माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामक एका व्यक्तीने मला बरे केले. They ask him in verse 12, where is he? Where is this Jesus? And he says, I do not know.
आणि 12व्या वचनामध्ये त्याला सगळे विचारतात की हा हा व्यक्ती कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही." In verse 13 onward, we see that this man faces a situation that many new believers also face. That is the situation of persecution. आणि ह्या व्यक्तीने म्हणजे आपण 13व्या वचनापासून बघतो की ह्या व्यक्तीला पण असाच छळ झाला जसा एका नवीन तारणात आलेल्या व्यक्तीचा होतो. They bring him to the Pharisees, and the Pharisees asking the same question: How did you receive your sight? आणि लोकांनी परुषांकडे त्याला नेले आणि परुषी सुद्धा त्याला तोच प्रश्न विचारतात की तुझे डोळे कसे बरे झाले? The Pharisees hear that Jesus healed this man on the Sabbath day, and they say in verse 16, Jesus is not from God because he does not keep the Sabbath. आणि कारण प्रभू येशू ख्रिस्तानी शब्दात दिवशी हा चमत्कार केला, 16व्या वचनामध्ये परुषी त्याच्यावरती दोष लावतात की हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्दात पाळीत नाही. What we are witnessing here is that this man has received physical sight, but there are others who are still spiritually blind. यावरून आपल्याला हे दिसतं की ह्या व्यक्तीला शारीरिक रूपया त्याला दृष्टी आली आहे, परंतु त्याच्या बाजूचे जे डोळस लोक आहेत ते अजून सुद्धा आत्मिक दृष्ट्या आंधळे आहेत. We are watching a man who has quickly received physical sight, and he is slowly gaining spiritual insight, ability to see. आणि आपण ह्या व्यक्तीला असं पाहतो की ह्या व्यक्तीला पटकन शारीरिक डोळे आले, परंतु हळूहळू हळूहळू आता त्याचे आत्मिक डोळे उघडत आहेत. But he is confronted by those who are trapped, remain in their spiritual blindness. आणि जेव्हा त्याची भेट असल्या लोकांशी होते, जेव्हा जी लोक अजून सुद्धा पापाच्या बंधनात आहेत. So the many who have come to believe in the Lord Jesus Christ face persecution by those around them who are trapped in their spiritual blindness. आणि म्हणून कित्येक वेळेस नवीन तारणात आलेले लोकांचा छळ असल्यांकडून होतो, जे अजून सुद्धा पापाचे दासत्वामध्ये आहेत. They can offer no explanation for how did Jesus do these things. त्यांच्याकडे काही उत्तर नाही की प्रभू येशू ख्रिस्त असे चमत्कार कसे करू शकतो. They in verse 18 they decide to call the parents of this man who was born blind. 18व्या वर्षामध्ये आपण पाहतो की त्यांनी निर्णय घेतला की ह्या आंधळ्या व्यक्तीच्या आई वडिलांना बोलवावे. But this is not a physical thing that has happened. It's not a biological thing that has happened. So the parents can offer no explanation for these things. कारण हे शारीरिकरित्या झाले नाहीयेत किंवा बायोलॉजीद्वारे किंवा कोणत्याही सायन्स आणि विज्ञानाद्वारे झालेली गोष्ट नाही, म्हणून आई वडील सुद्धा त्याचे उत्तर देऊ शकत नाहीयेत. This is John reminding us of what he told us in chapter 1, verse 12 and 13. आणि योहान इथे आपल्याला पहिल्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये आणि 13व्या वचनामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्त बोलला त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देत आहे. And these are the verses concerning the spiritual birth. And brother, you can read those verses. आणि आपण ते वचन वाचूया. जॉन 1:12 and 13, राईट? Yes, brother. ओके. योहान वर्तमान पहिला अध्याय 12 आणि 13 आपण वाचूया. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. प्लीज गॉड. So we are seeing that this man who is now able to see, his the physical parents can give no explanation to his new condition because this is a spiritual birth. This is a spiritual giving of sight that has taken place. कारण हे विज्ञान आणि आई वडिलांकडून आलं नाही. आई वडील
ह्याचा स्पष्टीकरण देऊ शकत नाही की ह्याचं परिवर्तन कसं झालं. जो आंधळा होता तो आता डोळस कसा झाला, ह्याचं कारण आई वडील देऊ शकत नाहीयेत. We are witnessing a sad reality that some who become believers have even parents who remain unable to see the glory of Christ. हे दुःखद गोष्ट आहे आपल्यात की कित्येक आपल्यात आहेत की जे तारणात आले आहेत, परंतु त्यांचे आई वडील अजून तारणात आले नसल्यामुळे ह्या गौरवाच्या गोष्टी पाहू शकत नाहीत. His parents say, yes, this is our son, and he was born blind, but he's of age. You ask him, he will answer for himself. आणि त्याचे आई वडील म्हणतात की हा हा आमचा पुत्र आहे, पण तो वयात आला आहे, तुम्ही त्याला विचारा. Sadly, we know many believers who lose mother and father and brother and sister and lose their entire families for the sake of knowing Christ. आणि पुन्हा दुःखाची गोष्ट आहे की कित्येक आपले विश्वासी बंधुजन आहेत, बंधू भगिनी आहेत, ज्यांनी ज्यांचे आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या आप्त इष्टांबरोबर नाते तुटले आहेत ख्रिस्ताला स्वीकारल्यामुळे. But we will soon see that there is hope and comfort for those who have lost everything for the sake of knowing Christ. पण हे आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना प्रभू सांत्वन देतो, ज्यांनी प्रभूसाठी सर्व सोडलं आहे. But first, in verse 24, we see that they call this man a second time before them. आणि आपण 24व्या वचनामध्ये पुन्हा पाहतो की पुन्हांदा या व्यक्तीला प्रस्तुत केलं जातं. And here we see a very strange pattern when it comes to spiritual blindness. आणि जेव्हा आत्मिक आंधळेपण असतं त्याबद्दल एक 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 विचित्र असं सत्य आपल्याला दिसू येतं. These Pharisees say to this man, "Give glory to God. We know that this man is a sinner." आणि 24व्या वचनामध्ये असं आपण वाचतो की मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्याने बोलावून म्हटले, देवाचे गौरव कर, तो मनुष्य पापी आहे, हे आम्हास ठाऊक आहे. Their spiritual blindness has led them to the conclusion that the most glorifying, God glorifying confession is that Jesus is a sinner. आणि आत्मिक आंधळेपण ह्याचा एक परिणाम असा आहे की त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करायला जे करतात त्याच्यात प्रभू येशू ख्रिस्त पापी आहे हे दिसून येतं. The condition of spiritual blindness is so severe, it makes you see things that are not there. आणि आत्मिक आंधळेपण ही एवढी गंभीर बाब आहे की आपल्याला त्या परिस्थितीत जे सत्य नाहीये ते आपल्याला दिसतं. It is not only a lack of vision, it causes wrong visions, it causes hallucinating visions. हे फक्त दृष्टी नसलेली स्थिती नाही, परंतु चुकीची गोष्ट आपल्याला दिसून येते हे सत्य आहे. There was a Roman philosopher who lived around the time of Christ named Seneca. सेनेका नावाचा एक रोमी व्यक्ती होता. ख्रिस्ताच्या वेळेचा एक व्यक्ती होता. And he writes a letter to his friend telling the story of one of his wife's servants. आणि तो आपल्या मित्राला एक पत्र लिहितो, आपल्या बायकोच्या नोकराबद्दल एक घटना लिहितो. He says that this servant girl that belongs to my wife is blind. आणि तो म्हणतो की माझ्या पत्नीची जी सेवक आहे त्याची मुलगी आंधळी आहे. He says, but strangely, she asked to be taken to somewhere else because she says that it is my house that is dark. आणि ही ही विचित्र अशी गोष्ट आहे की ती म्हणते की मला दुसरीकडे न्या, कारण माझं घर अंधारमय आहे. This servant girl thinks instead of the problem is that she is blind, she thinks that the home that she has been taken to is dark.
अम, ही जी सेविका आहे, जी मुलगी आहे, तिला असं वाटतं की ती आंधळी नाही आहे, हे घरात अंधार आहे. This is the condition of these Pharisees and of many who reject God. आणि अशी परिस्थिती या परुषांची आहे आणि त्या सर्व लोकांची आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतात. They refuse to acknowledge their own blindness and think that the problem is outside of them. आणि स्वतः आंधळे आहेत हे न स्वीकारता ते असे म्हणतात की आजूबाजूला अंधार आहे म्हणून दिसत नाही. So the greatest blindness is not those who cannot see, but the greatest blindness is those who think they can see. आणि अ, अ, खऱ्या अर्थाने आंधळेपण हे नाही की आपल्याला दिसत नाही. अ, पण खरं आंधळेपण हे आहे की त्यांना पाहायचे नाही. So in this passage, it is not this man who was born blind who is the most blind. It's these Pharisees who are truly showing the greatest blindness. आणि म्हणून हा व्यक्ती जो आंधळा होता तो मोठे समस्या त्याला नव्हते. मोठी समस्या ह्या लोकांना आहे जे आत्मिक दृष्टिकोनातून आंधळे आहेत. So they are asking this man to confess that Jesus is a sinner. आणि म्हणून ते ह्या व्यक्तीला अ, जोर देत आहेत आणि सांगतायत की प्रभू येशू ख्रिस्त पापी आहे असे म्हण. Verse 25, this man answers, I do not know if he is a sinner, but one thing I do know, I was blind and now I see. आणि 25व्या वचनामध्ये तो म्हणतो की त्यांनी उत्तर दिले की तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. There is one thing that a new believer cannot deny, and the world cannot deny, and that is the transformation that true salvation makes in the life of the believer. आणि एक गोष्ट जे जग आणि नवीन येणारा विश्वासी नाकारू शकत नाही ती म्हणजे एक परिवर्तन जे विश्वास केल्यानंतर एका व्यक्तीत येते. And he asks them they again ask him the question, what did he do? How did he open your eyes? आणि ते पुन्हा त्याला प्रश्न विचारतात, त्याने काय केले, कसं कसं काय तुझे डोळे उघडले. And since he has already explained that he doesn't know, he asks them the question, why do you want to hear it again? Do you also want to become his disciples? आणि 27व्या वचनामध्ये तो पुन्हा म्हणतो की आताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही का, पुन्हा ऐकावे याची इच्छा का करिता, तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता का. In verse 28, they revile him, they mock him because of this question. आणि 28व्या वचनामध्ये ते त्याला चिढवतात किंवा त्याला हा प्रश्न केला आणि असा विचारला म्हणून ते त्याला चिढवतात. And new believers and believers of all lengths of time have faced ridicule for their belief in the Lord Jesus Christ. आणि जे नवीन तारणात आलेले व्यक्ती आहेत सर्वीकडे अशा प्रकारे त्यांचा उपहास होतो. The Pharisees say, we don't know about this man. Instead, we know God has spoken to Moses, and we're disciples of Moses. आणि परुषी त्याला म्हणतात की आम्हाला या व्यक्तीबद्दल माहित नाही, पण आम्हाला माहिती आहे की आम्ही मोशेचे शिष्य आहोत. And this formerly blind man says, well, this is an amazing thing. We know God doesn't hear sinners, yet this man has made me able to see. आणि तो आश्चर्यचकित होऊन बोलतो की परमेश्वराने माझ्यासारख्या व्यक्तीला निवडलं आणि मला बरे केले. This man says in verse 33, if this man were not from God, he could do nothing. आणि 33व्या वचनामध्ये ते म्हणतात की हा देवापासून नसता तर ह्याच्याने काही करवले नसते. The Pharisees are very angered by this, and they say, you were born entirely in sins. Are you trying to teach us?
आणि ते लोक एवढे या गोष्टीवरती भडकतात आणि म्हणतात की तू अगदी पापात जन्मलास आणि आम्हास शिकवतोस काय? Remember, even before any of these events happened, Jesus told his disciples that this situation was not about his sins or his parents' sins. आणि ही ही परिस्थिती यायच्या अगोदरच प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याच्या शिष्यांना पहिलंच सांगितलं की ही परिस्थिती, तो आंधळा आहे किंवा आंधळा जन्माला येणे हे त्याच्या पापाबद्दल किंवा त्याच्या आई वडिलांच्या पापावर बद्दल नाहीये. This man is not born blind because of his sins, but in order to show the glory of God. हा मनुष्य आई बापाच्या पापामुळे किंवा स्वतःच्या पापामुळे नव्हे, तर त्याच्या ठायी देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून असा जन्माला. When the Pharisees repeat this idea that he was born in his sins, that is John reminding us that they cannot see the glory of God. आणि जेव्हा परुषी लोक वारंवार म्हणतात की तू पापात जन्मलास, पापात जन्मलास, तर योहान आपल्याला हे सांगायला सांगू इच्छितो की असली लोक परमेश्वराचे गौरव पाहू शकत नाहीत. And in verse 35 to 41, we see the exciting and comforting conclusion of this chapter. आणि 35 ते 41 आपण पाहतो की हे सांत्वन या भागात आपल्याला दिसते. After examining this man, the Pharisees decide to put him out or excommunicate him from the synagogue. आणि नंतर आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्या लोकांनी त्याला बाहेर घालविले. So this man has lost his family, he has lost his community, and seemingly even his religious associations. तर ह्या व्यक्तीने आपला परिवार गमावला, आपला समाज गमावला आणि असे दिसून येते की धार्मिक जी त्याची परिस्थिती होती तीही गमावली. And this is what has happened to many believers in our communities, in our generation as well. आणि हीच गोष्ट आपण आपल्या लोकांमध्ये पण पाहायला मिळते. Verse 35, when Jesus heard that they had put him out, he went to find him. आणि 35व्या वर्षामध्ये आपण पाहतो की त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूनी ऐकले आणि तो आढळल्यावर त्याला म्हटले आणि त्याला शोधले. This is the promise of God. Those who lose everything for the sake of Christ will gain Christ. आणि हेच परमेश्वराचं अभिवचन आहे की जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी सगळं गमावतात ते प्रभू येशू ख्रिस्ताला मिळवतात. The rest of the New Testament scriptures teach us this. And here in this chapter, we are learning that lesson in a physical picture. आणि इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला हे शिकायला मिळतं आणि या ठिकाणी आपल्याला हे शारीरिक रूपे दिसतं. So Jesus finds this man and Jesus asks him, "Do you believe in the Son of Man?" मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटतो आणि तो विचारतो, तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवितोस का? And here we are watching in a very quick fashion some of the process we understand is involved in sanctification. आणि ह्या भागामध्ये आपण पाहतो की शुद्धीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यातले काही स्टेप्स आणि काही गोष्टी आपण पाहतो. This man confesses, "I want to know who he is. I want to believe in him." Jesus clarifies, "I am the one. He is the one who is speaking with you." आणि तो आंधळा व्यक्ती जो जो पूर्वी आंधळा होता तो विचारतो की मला विश्वास ठेवायचा पण तो कोण आहे त्याच्याबद्दल मला सांग. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो मीच तो आहे. Verse 38, the man confesses, "Lord, I believe," and he worshiped him. आणि 38व्या वचनामध्ये आपण पाहतो की तो म्हणतो प्रभूजी मी विश्वास ठेवतो आणि त्याने त्याला नमन केले. So we see that the greater and full knowledge of the Lord Jesus Christ produces a genuine and a deeper worship. आणि आपल्याला इथे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताची जशी आपल्याला ओळख होते आणि जशी जशी आपल्याला ओळख होते आणि पूर्ण ओळख झाली की आपण त्याची खऱ्या अर्थाने उपासना करतो.
In verse 40, we realize that the Pharisees were there. And so we must understand that they are witnessing this man worshiping the Lord Jesus. आणि 40व्या वचनामध्ये आपण पाहतो की परुषी जे तिथे उपस्थित होते ते पाहतायत हा जो पहिला आंधळा व्यक्ती होता आता प्रभू येशू ख्रिस्ताला नमन करत आहे. But first, see in verse 39 this very important thing that Jesus says. पण 39व्या वचनामध्ये एक फार महत्वाची बाब प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. Jesus says, "For judgment I came into this world, so that those who do not see may see, and those who see may become blind." आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो, यासाठी की ज्यास दिसत नाही त्यास दिसावे आणि ज्यास दिसते त्यांनी आंधळे व्हावे. Remember that this chapter is written so that the glory of God might be put on display. And Jesus is saying that this has to do with his judgment. आणि लक्षात ठेवा ही ही घटना परमेश्वराने यासाठी दाखवली आहे की परमेश्वर आपली महिमा आपले गौरव दाखवतो आणि प्रभू येशू ख्रिस्त या संबंधात म्हणतो की मी न्याय निवाडासाठी या जगात आलो आहे. God's glory is displayed in his gracious salvation and also in his just judgment. आणि परमेश्वराची महिमा आणि गौरव त्याच्या तारणात दिसून येते आणि त्याच्या न्याय निवाडा आणि त्याच्या न्याय करण्यात पण दिसून येते. He says he has come into the world so that some who do not see may see. आणि तो म्हणतो की मी हे करायला आलो आहे यासाठी की ज्यास दिसत नाही त्यास दिसावे. This is what we saw with physically with this man, and what we understand spiritually with those who are saved by believing in the Lord Jesus Christ. आणि हे आपण आता पाहतो की ही घटना हे 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 वाक्य सत्य झाले ह्या ह्या व्यक्तीच्या मनुष्यात आणि काही आपल्यासारख्या लोकांमध्ये जे पहिले ज्यांचं तारण झालं आहे. But secondly, Jesus says, I came that those who see may become blind. आणि दुसरा भाग असं म्हणतो की यासाठी आणि ज्यास दिसते त्यांनी आंधळे व्हावे. So what could this mean? आणि ह्याचा काय अर्थ होतो? Jesus says this, and the Pharisees in verse 40 ask him about this exact thing. आणि 40व्या वचनामध्ये ह्याच गोष्टीसाठी परुषी प्रश्न विचारतायत. The Pharisees ask him, "We are not blind too, are we?" आणि परुषी त्याला प्रश्न विचारतात, आम्ही आंधळे आहोत का? The Pharisees heard what Jesus says, and they understand, well, this is the blind man who is now physically able to see. Does that mean Jesus is saying we are blind? जेव्हा परुषी प्रभू येशू ख्रिस्ताला हे वाक्य रचताना ऐकतात त्यांना माहिती आहे की जो आंधळा होता त्याच्या आता दृष्टी आली, तर दुसरा भाग हे आपल्यासाठी आहे का की आपण डोळस असून आपल्याला दिसत नाही? See very carefully what happens in verse 41. This is the lesson that we need. आणि 41व्या वचनामध्ये काय होतं ते निरखून पहा आणि हा आपल्यासाठी एक धडा आहे. Jesus says, if you were blind, you would have no sin. But since you say we see, your sin remains. येशू त्यास म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हास दिसते असे तुम्ही आता म्हणता म्हणून तुमचे पाप तसेच राहते. Jesus is explaining here that if you confess your blindness, there is one who is able to give you sight. There is hope for the one who says, I am blind. प्रभू येशू ख्रिस्त एका अर्थी हे म्हणत आहे की जर तुम्ही आपल्या पापाची कबुली केली तर आणि मी आंधळा आहे असे कबुली केली तर तुम्हाला दृष्टी देण्यास तो प्रबळ आहे. फक्त कबुली पाहिजे. Jesus is the healer of the one who confesses his blindness, and he is the savior of the one who confesses his sin. प्रभू येशू ख्रिस्त बरे करतो त्यांना जे मी आंधळा आहे असे कबूल करतात आणि जे मी पापी आहे असे कबूल करतात त्यांना तो तारणारा आहे.
But he says, since you, the Pharisees, say, we see, then your sin remains. आणि प्रभू म्हणतो की कारण तुम्ही म्हणता तुम्हाला दिसते म्हणून तुमचे पाप तसेच राहते. Because you are saying we do not need a healer, you remain blind. And because you are saying we do not need a savior, you remain in your sins. कारण तुम्ही म्हणता की आम्हाला दृष्टीची गरज नाही, तुम्ही आंधळे राहता. आणि कारण तुम्ही म्हणता की आम्हाला तारणाऱ्याची गरज नाही, तुम्ही पापी राहता. This is the critical point of the gospel message. The good news comes only to those who confess that they are in need of salvation. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे सुवार्तेसाठी. कारण तारण त्यांनाच मिळते जे कबूल करतात की मी पापी आहे. The light of the world has come only for those who confess, I am blind and in the dark and unable to see God. आणि प्रकाश, प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश यासाठी आला आणि त्यांच्यासाठी आला जे मुखाने कबूल करतात की हा मी आंधळा आहे आणि माझे जीवन अंधारमय आहे. This is what we must make sure is true of us, and make sure we communicate this clearly to an unbelieving world, that Jesus has come for sinners. आणि हे आपल्यामध्ये आपल्याला समजले असलेले पाहिजे. आणि हेच आपण इतरांना समजवलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त असल्यासाठी आला आहे. The one who says he does not need Jesus will not receive Jesus. But for the one who says they need salvation, salvation is truly available and has come. आणि जे म्हणतात की मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज नाही, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त मिळणार नाही. पण जे म्हणतात त्यांना तारणाची गरज आहे, त्यांना नक्कीच तारण मिळेल, कारण तारण उपलब्ध आहे. So let us glorify God for his gracious salvation and his just judgment. म्हणून आपण देवाची स्तुती करूया त्याच्या महान उद्धारासाठी आणि त्याच्या सत्याने न्याय करणारा तो न्याय करतो यासाठी. Let me close our time in a word of prayer. Thank you for translating, brother. Blessed God, our Father, we thank you for your love for us, seen in the sending of the Lord Jesus Christ. We thank you that we who were in darkness have been visited by the great sunrise from on high. We have been visited by the Lord Jesus Christ, who is the light which overcomes the darkness within us. We give great praise to you, Father. Help us as we continue in the remaining sessions to meditate from your word and to hear what you have done for us, what you are doing in us, and what you desire to do through us in the days to come. Help us to commit our hearts and our affection to you. I pray for these dear saints as they continue to minister to your people. I pray for our brother Fred as well, that you continue to minister mightily through him. Bless us, Father, as we remain in the time of study in your word. And we pray, committing these things to you in the almighty name of the Lord Jesus Christ.